हाय हॅलो सृष्टीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी ढाबा स्टाईल चिकन मसाला. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि खूप टेस्टी झाला होता. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला आपण एक रेसिपी बघूयात. मी 1.5 किलो चिकन घेतलं आहे. 1.5 किलो चिकनमध्ये अर्धा किलो दही टाकला आहे. काही मसाले मसाले टाकले आहेत. लाल मिरची पावडर, धने पावडर आणि हळदी पावडर टाकली आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ते अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं आहे. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, खडे मसाले टाकले, गरम मसाला, लवंग, दालचिनी, इलायची आणि तेजपत्ता, शहाजिरे ते पण छान परतून घेतले आहेत. आणि बारीक कट केलेला 5 ते 6 कांदे ते पण मी त्याच्यामध्ये टाकून छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतले आहेत. आणि त्याच्यामध्ये पण थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान झाली होती भाजी, म्हणजे चिकन मसाला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपण परत त्याच्यामध्ये पावडर मसाले टाकले आहेत. धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि चिकन मसाला, हे सर्व मसाले मी त्याच्यामध्ये टाकले आहे. आणि टोमॅटोची प्युरी केली होती, ती पण टोमॅटोची प्युरी मी त्याच्यामध्ये टाकली. छान तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला छानपैकी परतला गेला आहे. तर आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकूयात. आता ते चिकन टाकलं आहे तर ते चांगलं मी हलवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मला कढई खूप बारीक पडली म्हणून मी कढई चेंज केली आहे नंतर, म्हणजे दुसऱ्या कढईमध्ये टाकलं आहे. आणि पाणी वगैरे त्याच्यामध्ये काहीच नाही टाकलं. जे दहीला पाणी सुटतं आणि जे चिकनला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये त्याला चांगलं शिजवून घेतलं. आणि छान सुक्क होईपर्यंत पूर्ण त्याचा रस्सा वगैरे आटू दिला. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवण करायला बसलो. तर तुम्ही बघू शकता माझ्या सासू छान तूप लावून पोळी बनवत आहेत. आणि यश पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवत आहेत किचनमध्ये पाणी पिण्यासाठी फ्रीजमध्ये. आणि चिवचा काय धिंगाणा चालला आहे, त्यांच्या मावशीची मुलं आलेले आहेत त्यांच्यासोबत. तर आता आम्ही सर्वजण जेवण करायला बसणार आहोत. तर आपलं चिकन तयार होऊन रेडी आहे. अशा प्रकारे मी चिकन केलं होतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि ही पोळी, बटर लावलेली पोळी चिवसाठी तयार होती आहे, कारण की त्या म्हणजे चिकन वगैरे ह्याच्यासोबत त्या बटर लावलेली पोळीच खातात त्या चिकनसोबत. म्हणजे कुठलीही भाजी असू द्या, सुकी भाजी कुठलीही असू द्या, रोज त्या बटर लावलेली पोळीच खातात. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. बटर लावलेली पोळी छान तव्यावर, म्हणजे अशी कडक, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची आणि ती पोळी पण छान लागते. तर तुम्ही अशा चिकनसोबत नान किंवा लच्छा पराठा वगैरे तुम्ही खाऊ शकता. तर आमच्या घरामध्ये आम्ही नान पण आणले होते आणि यशला तर पोळी आवडते त्याच्यामुळे ते पोळीच खात होते. तर तुम्ही बघू शकता. बाय.